मला व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। तुम्ही सकाळी उठल्याबरोबर पाणी पिता का? हो की नाही हा व्हिडिओ इथेच थांबून मला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे। ज्यांचं उत्तर हो असेल त्यांना खरंच मी मनापासून सांगेल त्यांचं खूप सारं अभिनंदन, कारण त्यांना त्यांच्या शरीराची खूप काळजी आहे। त्यांना त्यांचं शरीर निरोगी ठेवायचं आणि त्यांनी त्यांचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी हे एक पाऊल उचललेलं आहे। नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ तुम्हाला वाटेल खूप बेसिक आहे, पण भरपूर लोकांना याची माहिती नाही। आपण पाणी हे पितो, पण ते पाणी योग्य वेळेला पिणं तेवढंच गरजेचं आहे, तरच आपल्या शरीराला फायदा होतो। आता बघा, भरपूर असे खूप मोठे मोठे आजार आलेले आहेत। कॅन्सर झालं, हृदयरोग झालं, आता बऱ्याच लोकांना शुगर व्हायला लागली आहे। बीपी, हाय बीपी, लो बीपी हे खूप म्हणजे असं नॉर्मल झालेले आहेत हे आजार। आणि कुठे ना कुठे याला जबाबदार आहे ती म्हणजे आपली जीवनशैली। आपली जीवनशैली व्यवस्थित नसल्या कारणाने हे संपूर्ण आजार अगदी आपल्या भोवती अगदी विळखा घालून बसलेले आहेत। मग अशा वेळेस जर आपण आपलं जीवनशैली जर सुधारली तर कुठेतरी हे जे सर्कल आपल्या भोवती बनलेलं आहे ते कुठेतरी ब्रेक करून आपण आपलं शरीर नक्की निरोगी ठेवू शकतो। आणि हो, आजकालच्या जगामध्ये सगळ्यात खरी संपत्ती ती म्हणजे आपलं शरीर आहे, कारण एवढे आजार झाले आहेत, कधी कोणाची काहीच गॅरंटी घेऊ शकत नाही। अगदी छोट्या छोट्या काहीच वय नसलेल्या मुलांना 20-22 अशा मुलांना हृदयरोग म्हणजे हार्ट अटॅक येत आहेत आणि ही खरंच खूप डेंजर गोष्ट आहे। त्यासाठी आपल्याला यातून एकच बोध घ्यायचा आहे, तो म्हणजे आपल्या शरीराला निरोगी ठेवणं। आता त्यामध्ये सगळ्यात मेन येतं ते म्हणजे पाणी। आपलं शरीर हे 5 तत्वांनी बनलेलं आहे, तुम्हाला माहितीच असेल, मला सांगायची गरज नाही। त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हे पाण्याचं आहे। आपल्या शरीरामध्ये 75% जे असतं ते पाणीच आहे, राहिलेले बाकीचे तत्व। म्हणजे समजून घ्या की आपल्या शरीरामध्ये पाणी भरपूर आहे, पण का हो आपण हे पाणी व्यवस्थित पितो का? का आपण कधी कंटाळा करतो का पाण्याचा? खरं ना, स्वतःला हे 2 प्रश्न विचारा। आता सगळ्यात प्रथम आपण जाणून घेऊयात की सकाळी पाणी केव्हा आणि किती घ्यायला पाहिजे, कारण आपला मेन मुद्दा तोच आहे। सगळ्यात प्रथम सकाळी उठल्याबरोबर ब्रश न करता आपल्याला गरम पाणी म्हणजे जेवढं तुम्ही गुणगुणं पाणी, जसं की हलकं गरम पाणी तुम्हाला प्यायचं आहे। किती प्यायचं आहे? ग्लास 2 ग्लास। स्टार्टिंग करत असाल 1 ग्लासपासून करा, पण ही सवय तुम्हाला नियमित लावून घ्यायची आहे। आता असं केल्याने काय होईल, रात्रभर जी आपल्या तोंडामध्ये लाळ, ज्याला आपण सलायवा म्हणतो, ती जी सिक्रेट झालेली आहे तीच आपल्याला आपल्या शरीरामध्ये घालायची आहे। त्याच्यामध्ये अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल आणि नॅचरल पेन किलर प्रॉपर्टीज असतात। त्यामुळे आपल्याला ही लाळ आपल्या शरीरामध्ये घालायची, आपलीच लाळ। ती कशी घालायची? पाण्या थ्रू। जर तुम्ही सकाळी विदाऊट ब्रश करता अशा पद्धतीने जर पाणी पिलं तर तुमच्या शरीरातील जे काही टॉक्झिन्स आहे ते तर बाहेर पडतात। तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा जर त्रास होत असेल, पाईलचा त्रास होत असेल, पोट व्यवस्थितरित्या साफ होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं शरीर निरोगी राहतं। जेव्हाही तुम्ही सकाळी उठत आहात, ब्रश करण्याच्या आधी तुमच्या हातात ग्लास घेत आला पाहिजे। ही सवय लावून घ्या। मला आठवतंय जेव्हा कोरोना आला होता तेव्हापासून मी ही सवय माझ्या स्वतःला अवलंबून घेतलेली आहे। तर आता किती वर्ष झाले, अगदी 4 वर्ष निघून गेलेत, तरी सुद्धा माझी ती सवय अजूनही मोडलेली नाही। ती सवय अगदी मला लागलेली आहे, कारण मी ती माझ्या लाईफस्टाईलमध्ये इन्क्लूड केली आहे। मला याचे भरपूर असे फायदे आहेत। सगळ्यात मेन फायदा म्हणजे असा सुद्धा होतो, आपलं शरीर तर निरोगी राहतं, पण जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल किंवा वेट हे तुम्हाला मेंटेन ठेवायचं असेल तर अशा वेळेस तुम्हाला हे सकाळी पाणी पिणं खूप गरजेचं आहे। आता बघा ना, हाय बीपी जेव्हा आपल्याला होतो तेव्हा आपल्या आर्टरीजमध्ये ब्लॉकेज येतं आणि अशा वेळेस मग आपल्या हार्टला आणि लंग्सला जास्त काम करावं लागतं आणि आपल्या हार्टला जास्त काम करावं लागलं की मग हार्ट फेल होणं, हार्ट अटॅक होणं, असे मोठे मोठे आजार जे आहे ते सुरू होतात किंवा आपल्याला येतो, हार्ट अटॅक येतो, हार्ट फेल होतो। मग अशा वेळेस आपल्या मनामध्ये येतं की अरे माझं तर एवढं वय नाही आहे, मला आलं कसं काय? याचं कारण म्हणजे लाईफस्टाईल, फक्त आणि फक्त लाईफस्टाईल। आपल्या याच्यामध्ये आपण पाणी हे सकाळी जर पिलं तर आपले टॉक्झिन सगळे बाहेर पडणार आहेत।
त्यामुळे आता आपल्याला दुसरं एक गोष्ट मेन करायची की दिवसभरामध्ये आपण कधी कधी पाणी प्यायला हवं. आता दिवसभरामध्ये तुम्ही कधीही पाणी पित आहात तर तुम्हाला 7 ते 8 ग्लास पाण्याचं सेवन करायचं आहे. पण हे पाणी कधी प्यायचं आणि कसं प्यायचं? जेव्हा तुम्हाला तहान लागती आहे तेव्हा तुम्हाला पाणी प्यायचं आहे. म्हणजे पाणी अगदीच तुम्हाला अगदी ग्लास तोंडाला लावला की पूर्ण ग्लास संपेपर्यंतच ग्लास बाहेर काढायचा का असं नाही. तुम्हाला सिप सिप करून पाणी प्यायचं आहे. म्हणजे तुमची जी काही लाळ आहे ती प्रत्येक पाण्याच्या घोटामध्ये आपल्या शरीरामध्ये गेली पाहिजे, तरच त्याचा फायदा होतो. दुसरी अजून एक गोष्ट ती म्हणजे अशी, जेवणाच्या अर्धा तास अगोदर तुम्हाला पाणी पिऊन घ्यायचंय. जेवणाच्या अर्धा तासपर्यंत मध्ये तुम्हाला पाणी प्यायचं नाही आणि जेवण झाल्यानंतर 45 मिनिटांनी तुम्हाला पाणी प्यायचं आहे. हे प्रॉपर असतं. तुम्ही जर तुमची खरंच सांगते लाईफस्टाईल चेंज केली, पाण्याचा इंटेक व्यवस्थित ठेवला, तुमचे शरीर नक्की निरोगी राहतं. आता बघा, आपण 30 मिनिट अगोदर पाणी पिलंय आणि नंतर 45 मिनिटानंतर पिलंय. तुम्ही पाण्याचं जे काही मी तुम्हाला गणित सांगते आहे हे फॉलो केलं 1 महिन्याने, याच व्हिडिओवर येऊन मला कमेंट करायची तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला काय बदल जाणवले, काय पॉझिटिव्ह इफेक्ट आला. सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हाही तुम्ही हे पाणीचं सेवन करत आहात तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची, तुमचं वजन किती आहे. वजन म्हणजे 20 kg = 1 लिटर पाणी. अशा पद्धतीने म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वजन 80 किलो आहे तर त्याला 4 लिटर पाणी प्यायचंय. कसं पाणी प्यायचंय? सिप सिप करून थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहायचंय. तुम्ही शक्यतो बॉटलचा वापर करू शकता जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही ॲक्च्युअल दिवसभरामध्ये किती पाणी पिलं आहे. आता आपल्या मनामध्ये एक संभ्रम असतो की शुगर म्हणजे आपण अति गोड खाल्ल्यामुळे आपल्याला शुगर झालं. त्याचं कारण ते नाही आहे, आपली जीवनशैली, आपण खाणंच व्यवस्थित केलं नाही म्हणून शुगर झालेली आहे. हे आपल्या डोक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं गणित बसलेलं आहे. शुगर म्हणजे गोड खाल्लं की शुगर होतं आणि हाय बीपी म्हणजे खूप टेन्शन ताण घेतला की हाय बीपी होतो. हे कुठेतरी आहे की टेन्शन वगैरे घेतं म्हणून हाय बीपी होतो. पण शुगर, थायरॉइड हे सगळं काही फक्त आणि फक्त आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे होतं. तसं मला माहिती आहे आजकाल आपण इतके जागरूक झालो आहोत की आता आपण लाईफस्टाईल आपली खूप सुधारतोय. आपण व्यायामसुद्धा करायला सुरुवात केली आहे. आपण जेवणामध्ये सुद्धा अगदी बॅलन्स असा डाईट घेतो. मग एकाच गोष्टीने का मागं राहायचं? मग पाणीसुद्धा व्यवस्थित आपल्या बॉडीमध्ये गेलं पाहिजे ना. बस मग म्हणूनच मी हा व्हिडिओ घेऊन आले. हा व्हिडिओ तुम्हाला लाईक नाही केला तरी चालेल, पण सगळ्यांसोबत तुम्ही शेअर करा. कारण हा व्हिडिओ अगदी बेसिक असला तरी सगळ्यांना याची माहिती नसते. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, रात्री तुम्हाला जेवण झाल्यानंतर पाणी प्यायचं नाही, जास्त पाणी प्यायचं नाही. सकाळी दिवसभरात तुम्हाला जेवढा जास्त इंटेक पाण्याचा होईल तेवढा करायचा आहे. अति जास्तही पाणी प्यायचं नाही आहे आणि अति कमीही पाणी प्यायचं नाही आहे. कसं प्यायचं, काय प्यायचं, केव्हा प्यायचं. सकाळी पाणी आपण विदाऊट तोंड धुता जर पिलं तर काय फायदे होतात. आय होप तुम्हाला सगळे समजले असणार. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. माझे थोडेही एफर्ट्स तुम्हाला आवडले असेल लाईक करा आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. मी तर कित्येक वर्षापासून 1 ग्लास पाणी प्यायला सुरुवात केली आहे सकाळी. मला असं वाटतं ह्या व्हिडिओ थ्रू तुम्ही सुद्धा माझ्या या कम्युनिटीमध्ये जे आहे जॉईन होणार आहात आणि रोज 1 ग्लासपासून सुरुवात करणार आहात, गरम पाण्याच्या ग्लासपासून. आणि मला सांगणार आहात तुमच्या आरोग्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसले, तुमच्या शरीरात काय बदल दिसले. चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.